पुण्यामध्ये दिनांक 19 मे 2024 रोजी कल्याणी नगरामध्ये हिट अँड रनची एक घटना घडली होती। यात वेदांत अग्रवाल याला घटनेमध्ये दोषी धरत त्याच्या अटकेची कारवाई देखील करण्यात आली होती आणि आता त्याची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली आहे। ही घटना निषेधार्ह असून या अपघाताबाबत पोलीस अधिकाऱ्यांची जी काही चौकशी चालू आहे त्याच्याबद्दल आमची काही शंका नाही। मात्र कायद्याने जो तपास चालू आहे त्या तपासाबाबत पोलीस या प्रकरणाला वेगळं वळण देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। भारतीय दलित महासंघानं सुनील उमाप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलंय। जो अपघात झालेला आहे त्या अपघाताला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय, ही बाब पोलिसांनी ध्यानात घ्यावी। वेदांत अग्रवाल याच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावं गुन्ह्यामध्ये नोंदवली जात आहेत। ही बाब अतिशय गंभीर आहे, म्हणून वेदांत अग्रवाल याच्या कुटुंबातील एकाही सदस्यावर खोटा गुन्हा दाखल करू नये, ही मालिका थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे। घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून विशाल अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबाचे सदस्य यांच्यावर निष्पाप व्यक्तींवर जे खोटे गुन्हे दाखल होत आहेत हे गुन्हे त्वरित थांबवण्यात यावेत। विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात यावा अशी विनंती या निवेदनाद्वारे सुनील उमाप यांनी केली। पुण्यामध्ये आता या महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे। पुण्यामध्ये एक गाडीचा अपघात झालेला आहे आणि त्या अपघाताची चर्चा सर्व महाराष्ट्रभर चाललेली आहे। ठीक आहे, घटना ती निंदनीय आहे। अपघात झाला तो प्रकार एकदम दुर्दैवी प्रकार आहे, परंतु ज्या वेदांत अग्रवाल याच्याकडून तो अपघात झाला त्या अपघाताची पोलिसांनी सविस्तर चौकशी त्या ठिकाणी केलेली आहे। योग्य ती कारवाई पोलिसांनी केलेली आहे। गुन्हे योग्य ते प्रकारचे पोलिसांनी दाखल केलेले आहेत, त्याच्याबद्दल पोलिसांचं खऱ्या अर्थाने मनापासून कौतुक केलं पाहिजे। पण त्याच्यानंतर जी कारवाई आता सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये त्या घटनेला जे राजकीय वळण या महाराष्ट्रातले काही जणांनी त्या ठिकाणी राजकीय वळण दिलेलं आहे ते खूप दुर्दैवी आहे। याला राजकीय वळण देण्यात काही अर्थ नाही। वेदांत अग्रवाल हा चुकीचा आहे, त्याच्याकडून ॲक्सिडेंट झाला आहे, त्याच्याकडून अपघात झाला आहे, त्याच्याबद्दल पोलिसांनी कारवाई केलेली आहे, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। परंतु वेदांतच्या त्या कुटुंबाच्या इतर सदस्यांवर जी कारवाई केल्या जात आहे म्हणजे त्यांच्या वडिलावर कारवाई झाली विजय अग्रवाल, त्याचबरोबर आज सकाळी आम्ही पाहिलं की त्यांच्या आजोबावर सुद्धा कारवाई झालेली आहे, त्यांच्या आजोबाला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। आणि म्हणून हा एक असा प्रश्न निर्माण या ठिकाणी पडतो की जर अपघात एकाकडून होतोय आणि त्याची सजा जर इतर नातेवाईकांना त्या कुटुंबातल्या जर मिळत जर असेल तर निश्चितपणे ही दुर्दैवी बाब आहे। दुसरा विषय असा आहे, जर समजा जर नातेवाईकांवर कारवाई करायची जर असेल तर आता परवा राहुरीमध्ये आपण पाहतो एक घटना घडलेली आहे। राहुरीमध्ये ती घटना घडल्यानंतर पाण्यात बोट ती बुडाली आणि तिथे त्या ठिकाणी 6 जणांचा मृत्यू झाला, म्हणून भारतीय नौदलातील जे काही एक टीम त्या ठिकाणी त्यांना वाचवण्यासाठी बोलवली होती त्या टीमचा पण त्या ठिकाणी अपघात झाला आहे आणि त्यातले 2-3 सैनिक त्या ठिकाणी दगावलेले आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे काय इतर नातेवाईकांनी तो प्रकार केला आहे का? म्हणून त्या नातेवाईकावर कारवाई करायची काय? हे निश्चितपणाने हे साफ खोटं आहे आणि म्हणून पोलिसांना माझी नम्रपणाची विनंती आहे, भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून या गोष्टीला वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। काय ते बाहेरच आलं पाहिजे, त्याच्यावर आम्ही कुठल्याही प्रकारचा पडदा टाकत नाही। पण जे राजकीय वळण देऊन खोट्या स्वरूपाचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण केलं जाते त्याला मात्र आळा आम्ही बसवल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आम्ही निवेदन या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्याला असेल, राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांना असेल आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे। मान्य जिल्हाधिकारी साहेब असेल, मान्य पोलीस आयुक्त असेल, कमिशनर असेल, महासंचालक असतील, सर्वांना आम्ही निवेदन पाठवलं आहे। जर ही कारवाई त्वरित पोलिसांकडून जर थांबली जर नाही, याला जे राजकीय वळण देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेण्यात आलेला आहे जाणून बुजून, तो जर त्वरित या ठिकाणी थांबवण्यात आला नाही तर भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी छेडण्यात येईल। याबाबतचं आणखी एक निवेदन आदर्श कामगार संघटनेच्या वतीने देखील देण्यात आले। या संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भैया सप्रे यांचं देखील हेच म्हणणं आहे। या अर्जाप्रमाणे संबंधित संघटनेच्या वतीनं अशा प्रकारची निवेदनं देण्यात येत असून जर योग्य प्रकारे कारवाई करण्यात आली नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येतील असा इशारा देण्यात आलाय। तर जनसंघ चौक येथे अपघात झाला तो खूप दुर्दैवी होता। त्या अपघात मृत्यूमुखी पडलेल्या त्यांना मी माझ्या संघटनेच्या वतीने पहिले श्रद्धांजली वाहतो। वेदांत अग्रवाल यांच्यातून जी घडलेली घटना त्या घटनेची पोलिसांनी पूर्ण चौकशी करून रीतसर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याला रीतसर गुन्हे दाखल करून त्याला अटक झालेली आहे आणि आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे की त्याला चांगल्या पद्धतीने त्याच्यावर शिक्षा मिळेल। याचा अर्थ असा नाही की आपण राजकीय हेतूतून त्याच्या कुटुंबाला, विशाल अग्रवाल, त्याच्या वडिलांना यांना खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत राजकीय दबावातून, की आपण ठीक आहे त्यांच्या मुलाकडून जी घटना घडली ती दुर्दैवी, आणि याचा अर्थ असा नाही की की त्याच्या कुटुंबावर त्या गुन्हे दाखल करण्यात यावे। आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की खोटे गुन्हे त्याच्या कुटुंबावर जे दाखल झालेले आहेत ते आपण मागे घ्यावे आणि त्यांच्या कुटुंबाला होणारा त्रास थांबावा, याशी आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहे। जर याच्यावर काही कारवाई झाली नाही
तर लोकशाही पद्धतीने येत्या काळात आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.